हा, कन्सेप्ट ऑफ कॉन्जुगेट फोकाय सगळ्यांना लक्षात आले का? कन्सेप्ट ऑफ कॉन्जुगेट फोकाय काय आहे? कॉन्जुगेट फोकायच्या मध्ये लेन्सच्या दोन पोझिशन असतात, सो एज टू फॉर्म मॅग्निफाईड अँड डिमिनिश्ड पोझिशन ऍट सेम पोझिशन. आणि मॅग्निफाईड आणि डिमिनिश्ड पोझिशनला काय होतं, ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स एक्झॅक्टली इंटरचेंज होतात. ओके, सो ऑब्जेक्ट डिस्टन्स सुरुवातीला जर सुरुवातीला x असेल आणि इमेज डिस्टन्स काय असेल, y असेल, तर न्यू पोझिशनला काय होणार आहे, म्हणजे मॅग्निफाईड असू दे नाहीतर डिमिनिश्ड असू दे, न्यू पोझिशनला काय होणार आहे, u विल बी, दॅट इज u डॅश विल बी y अँड phi डॅश विल बी x. पुन्हा एकदा सांगतोय आता. सपोज दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स, ऑब्जेक्ट ठेवलाय 20 सेंटीमीटरला आणि इमेज फॉर्म झाली आहे, मॅग्निफाईड इमेज फॉर्म झाली आहे बी या ठिकाणी, मॅग्निफाईड इमेज तयार झाली आहे बी या ठिकाणी, अँड बी या ठिकाणी तयार झाले. आणि आता क्वेश्चन मध्ये असं सांगितलं की पुन्हा एकदा ए आणि बी कॉन्जुगेट फोकाय आहेत, म्हणजे ए आणि बी तिथेच राहणार, इमेज ऑब्जेक्ट तिथेच राहील, इमेज तिथेच राहील. लेन्स आता काय होणार आहे, नवीन पोझिशनला येणार आहे. तर या डिमिनिश्ड पोझिशन मध्ये इमेज डिस्टन्स किती असणार मग सांगा? मॅग्निफाईड पोझिशन मध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स 20 आहे, तर डिमिनिश्ड पोझिशन मध्ये इमेज डिस्टन्स किती होणार? 20 असणार. करेक्ट. परत आता याच्यामध्ये विचारलं की मॅग्निफाईड इमेजचं डिमिनिश्ड इमेज मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी सपोज 80 सेंटीमीटरनं लेन्सला शिफ्ट करावं लागतं. किती? 80 सेंटीमीटरनं शिफ्ट करावं लागतं. तर ए आणि बी मध्ये डिस्टन्स किती असेल मग? 120 सेंटीमीटर. 120 सेंटीमीटर. बरोबर आहे ना? कारण 80 न शिफ्ट केलं तर ऑब्जेक्ट डिस्टन्स किती होणार इथं सांगा? इथून इथं लेन्स आली ना, सो 80 हे 20 म्हणजे काय होणार आहे, हे टोटल 100 सेंटीमीटर होणार. ओके, सो न्यू पोझिशनचा ऑब्जेक्ट डिस्टन्स होणार 100, इमेज डिस्टन्स 20 आणि ए आणि बी मधलं डिस्टन्स किती होणार मग आता? 120 होणार. बरं, याच्यामध्ये परत विचारला व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ फोकल लेंथ ऑफ द लेन्स. लेन्सची फोकल लेंथ किती असेल मग? 30. आन्सर आहे 1 इक्वल टू 30, सेकंड ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 30, थर्ड लेस दॅन ऑर इक्वल टू 30, लास्ट none of these. Greater than or equal to 30. कारण मगाशी काय सांगितलंय, कॉन्जुगेट फोकाय मध्ये डिस्टन्स किती असतं? किती असतं म्हणून सांगितलं रे? 4f. इक्वल टू का ग्रेटर दॅन असतं? कॉन्जुगेट फोकाय मधलं Equal डिस्टन्स to and greater than. हा 4f किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतं कॉन्जुगेट फोकाय मधलं डिस्टन्स. मग आता हे ए आणि बी मधलं डिस्टन्स किती आहे? 120 आहे. ग्रेटर दॅन or equal to 4f. So therefore focal length of the lens should be, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय येणार? थर्ड आन्सर करेक्ट. f is less than or equal to 30. हे लक्षात आलं का? सेकंड ऑप्शन येणार ना. सेकंड कसा येणार?
हे बघा मगाशी मी सांगितलेलं अगोदर आठवतं का बघा, डिस्टन्स बिटवीन कॉन्जुगेट फोकाय किती असतं? एक तर एक्झॅक्टली 4f असतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतं. डिस्टन्स बिटवीन कॉन्जुगेट ए आणि बी काय आहेत? कॉन्जुगेट फोकाय आहेत, बरोबर. डिस्टन्स बिटवीन कॉन्जुगेट फोकाय किती असतं? 4f किंवा त्याच्यापेक्षा जास्त. मग तेच इथं लिहिलंय ना. मग आता इथं ए आणि बी मधलं डिस्टन्स किती आहे? 120 तर आहे. सो 120 इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 4f येणार. 4 ने LHS ला डिवाइड केलं तर काय होणार? 30 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ येणार. म्हणजे एफ ची व्हॅल्यू काय असणार? 30 एवढी किंवा 30 पेक्षा कमी. एफ ची व्हॅल्यू. एफ ची व्हॅल्यू 30 एवढी किंवा 30 पेक्षा कमी, हा थर्ड ऑप्शनच येणार. परत क्वेश्चन विचारतो, हे बघा उलटा विचारतो. फोकल लेंथ सपोज 25 सेंटीमीटर असेल. हे बघा फोकल लेंथ 25 सेंटीमीटर असेल तर डिस्टन्स बिटवीन कॉन्जुगेट फोकाय, डिस्टन्स बिटवीन कॉन्जुगेट फोकाय किती असेल? इक्वल टू 100 असेल, 100 or greater than 100. ग्रेटर दॅन 100, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 100 असेल का, लेस दॅन ऑर इक्वल टू 100 असेल का, ग्रेटर दॅन 100 असेल? करेक्ट ऑप्शन कुठला आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. करेक्ट ऑप्शन कुठला येणार? सेकंड. सेकंड. कारण डिस्टन्स बिटवीन कॉन्जुगेट फोकाय काय असतं? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 टाइम्स फोकल लेंथ. आता उलट विचारलं, इफ डिस्टन्स बिटवीन कॉन्जुगेट फोकाय इज distance between conjugate foci is suppose 80 सेंटीमीटर असेल तर फोकल लेंथ काय असणार आहे? 20 or less than 20. एक्झॅक्टली 20 असणार का, लेस दॅन ऑर इक्वल टू 20 असणार, ग्रेटर दॅन इक्वल टू 20 असणार का, ग्रेटर दॅन 20 असणार? कसं सोडवायचे? डिस्टन्स बिटवीन कॉन्जुगेट फोकाय काय असतं? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4f. डिस्टन्स बिटवीन कॉन्जुगेट फोकाय किती आहे? 80 आहे ना. सो 80 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4f येणार. 4 ने डिवाइड केलं तर 20 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4f. सो फोकल लेंथ 20 पेक्षा कमी असली पाहिजे किंवा 20 एवढी असली पाहिजे. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? सेकंड ऑप्शन करेक्ट. म्हणजे कॉन्जुगेट फोकाय मधलं डिस्टन्स इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन असतं आणि फोकल लेंथ काय असते? लेस इक्वल टू ऑर लेस दॅन असते. हे लक्षात ठेवायचं. काय डाऊट असेल तर विचारा जरा. Next, focal length of combination of the thin lenses in contact. त्याचा फॉर्म्युला focal length of combination of thin lenses in contact. Suppose there are number of thin lenses which are placed in contact like this. Number of thin lenses placed in contact, then resultant focal length equivalent focal length
equivalent focal length is given by formula 1 by f is equal to 1 by f1 plus 1 by f2 plus 1 by f3 and so on. ठीक आहे, रिझल्टंट फोकल लेंथ. त्यासोबत आणखी एक महत्वाचा फॉर्म्युला, दोन लेन्सेस थिन लेन्सेस असतील, देर आर टू थिन लेन्सेस ऑफ फोकल लेंथ f1 f2 and these are not in contact but separated by distance d. हे कॉन्टॅक्ट मध्ये नाहीयेत परंतु d डिस्टन्स न सेपरेट आहेत. तर रिझल्टंट फोकल लेंथचा फॉर्म्युला काय येतो, 1 by f is equal to 1 by f1 plus 1 by f2 minus d divided by f1 f2. ओके, म्हणजे लेन्सेस जर कॉन्टॅक्ट मध्ये असतील, लेन्सेस कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर इक्विव्हॅलंट फोकल लेंथ काय येणार आहे, 1 by f is equal to 1 by f1 plus 1 by f2 plus 1 by f3 and so on. आणि दोन लेन्सेस कॉन्टॅक्ट मध्ये नसतील, if these two are separated by distance r, distance d. त्याच्यानंतर if there are two thin lenses of focal length f1 and f2, these two are separated by distance d and there is a medium of refractive index mu. हे दोन लेन्सच्या मध्ये सेपरेशन पण आहे आणि मीडियम आहे. तर रिझल्टंट फोकल लेंथचा फॉर्म्युला काय येतो बघा, 1 by f is equal to 1 by f1 plus 1 by f2 minus d by mu divided by f1 f2. म्हणजे d हे डिस्टन्स d ऐवजी काय होणार आहे, d by mu होणार आहे. d ऐवजी काय असणार आहे, इट इज d by mu. तर या पद्धतीने इक्विव्हॅलंट फोकल लेंथचे फॉर्म्युले आहेत. नेक्स्ट इज द पॉवर ऑफ लेन्स. पॉवर ऑफ लेन्स. पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय असतं, इट इज नथिंग बट डिग्री ऑफ कॉन्व्हर्जन्स और डायव्हर्जन्स. डिग्री ऑफ कॉन्व्हर्जन्स और डायव्हर्जन्स दॅट इज कॉल्ड एज पॉवर ऑफ लेन्स. म्हणजे एखादी लेन्स किती प्रमाणात पॅरलल बीमला किती प्रमाणात कॉन्व्हर्ज करू शकते किंवा किती प्रमाणात डायव्हर्ज करू शकते, दॅट इज कॉल्ड एज पॉवर ऑफ लेन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज देर आर टू लेन्स. ओके, दोन्हीवर काय केला, पॅरलल बीम इन्सिडेंट केलेला आहे. दोन्हीवर पॅरलल बीम इन्सिडेंट केला. सो दिस इज लेन्स नंबर 1, दिस इज लेन्स नंबर 2. आणि याच्यामध्ये कॉन्व्हर्ज इथं झाला आणि या लेन्स मध्ये कॉन्व्हर्जन्स इथं झाला, लाईक दिस. ओके, आता पॉवर जास्त कोणाची असणार आहे, जास्त कॉन्व्हर्ज कोण करतंय, फर्स्ट लेन्स. ओके, सो डायग्राम वरून लक्षात येईल, पॉवर ऑफ लेन्स 1 इज ग्रेटर दॅन पॉवर ऑफ काय असणार आहे, लेन्स 2. ओके, सो एखादी लेन्स रेजना जास्त बेंड करत असेल तर त्याला काय म्हणणार आहे, मोर पॉवर. आणि एखादी लेन्स जर रेजला कमी बेंड करत असेल तर त्याची पॉवर लेस असणार आहे. ओके,
So power is nothing but the degree of convergence or divergence किंवा by how much extent it can bend the parallel beam. ओके, किती प्रमाणात बेंड करू शकतो. जास्त बेंड केलं तर जास्त पॉवर म्हणणार आणि कमी प्रमाणात बेंड करू शकत असेल तर त्याला काय म्हणणार आहे, कमी पॉवर असं म्हणणार. आता बघा, लेन्स नंबर 1 रेजना जास्त बेंड करते आणि लेन्स नंबर 2 जी आहे ते रेजना कमी बेंड करते, बरोबर आहे ना. आता लेन्स नंबर 1 ची फोकल लेंथ बघितली तर ही एफ आहे, F1 आहे आणि लेन्स नंबर 2 ची फोकल लेंथ किती आहे, F2 आहे. तर तुम्हाला काय दिसून येते त्याच्यामध्ये, F1 इज लेस दॅन F2, F1 इज लेस दॅन F2, बट इथं पॉवर मध्ये काय दिसतंय, P1 इज ग्रेटर दॅन P2 दिसायला लागले ना. म्हणजे याचा अर्थ काय होतो, इफ F इज मोर, फोकल लेंथ जास्त असेल तर काय होणार आहे, बेंडिंग पॉवर त्याची काय असणार आहे, कमी, देन पॉवर इज लेस. ओके, पॉवर इज लेस अँड वाईस वर्सा. जर फोकल लेंथ एखाद्या लेन्सची जास्त असेल, फोकल लेंथ म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं, बरोबर आहे ना, या ठिकाणी बघितलं तर फोकल लेंथ का आहे, जास्त आहे आणि पॉवर का आहे, कमी आहे. किंवा इथं फोकल लेंथ का आहे, लेस आहे आणि पॉवर का आहे, इथं मोर आहे. ओके, तर याचा मिनिंग काय होतो, इफ फोकल लेंथ इज मोर देन पॉवर इज लेस. म्हणजे याचाच मिनिंग काय होतो, पॉवर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द फोकल लेंथ. ओके, आणि म्हणूनच पॉवर इज इक्वल टू 1 बाय फोकल लेंथ असं म्हटलं जातं. पॉवर इज इक्वल टू 1 बाय फोकल लेंथ. ओके, ऍक्च्युली पॉवरचा दुसरा एक फॉर्म्युला आहे, त्याच्यावरून हा फॉर्म्युला डिराइव्ह झाला आहे. पॉवर इज नथिंग बट टॅन ऑफ अँगल थिटा. थिटा इज नथिंग बट किती अँगलनं त्याला बेंड केलंय, पॅरल बीमला किती अँगल मध्ये बेंड केलंय त्याला काय म्हणतो आपण, पॉवर असं म्हणतो. म्हणजे हे असं होऊ शकेल, लक्षात घ्या. सपोज दिस इज अ लेन्स, this is a parallel beam, this is axis. ठीक आहे, हे काय झालंय लक्षात घ्या, हा अँगल थीटा. जेवढा थीटा जास्त, थीटा मोर, पॉवर इज मोर. जास्त बेंडिंग केलं तर काय होणार आहे, जास्त पॉवर क्रिएट होणार, टॅन थीटा किंवा डेल्टा पण म्हणू शकतो. सो पॉवर इज टॅन ऑफ थीटा. ठीक आहे, आता बघा, हे इथून इथपर्यंत डिस्टन्स काय असणार आहे तुमचं, फोकल लेंथ असणार. आणि हे जे डिस्टन्स आहे ते 1 मीटर आहे, 1 मीटर आहे असं अजून केलं. ठीक आहे, सो पॉवर इज इक्वल टू टॅन थीटा मीन्स काय होणार आहे, अपोजिट बाय ऍडजसंट ना, अपोजिट डिवायडेड बाय ऍडजसंट किती, एफ, अँड देअरफॉर दिस इज अ फॉर्म्युला फॉर द फोकल लेंथ. पॉवरची डेफिनेशन कशी आहे लक्षात घ्या. पॉवर ऑफ लेन्स इज डिफाइन्ड as, power of lens is defined as tangent of angle of deviation, tangent of angle of deviation
फॉर ए रे at 1 meter from axis. That is called as power of lens. Power of lens म्हणजे काय असतं? Tangent of angle of deviation असणार आहे. Tangent of angle of deviation म्हणजे हा अँगल थीटा किंवा यालाच डेल्टा म्हणू शकतो. Tangent of angle of deviation for a ray at 1 meter from the axis म्हणजे ऍक्सिस पासून 1 मीटर असणारा जो रे आहे तो किती अँगल मध्ये डेव्हिएट होतोय, ओके, त्याचा टँजेंट याला पॉवर म्हटलं जातं. आणि ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर पॉवर इज इक्वल टू 1 बाय फोकल लेंथ येते. आणि एसआय युनिट काय येणार आहे? एसआय युनिट ऑफ पॉवर इज डायोप्टर. ओके, एसआय युनिट डायोप्टर, त्याला शॉर्ट मध्ये काय करतो आपण? डी या लेटरने डिनोट करतो. ठीक आहे. तर आजचा सेशन आपण आज इथंच एंड करतोय. उद्या पुन्हा पुढच्या सेशनला भेटूया.